इंडेक्स फंक्शन पण म्हणतात. इंडेक्स फंक्शन मॅक्झिमम यूज करत नाही. ओके, सो इफ वी हॅव गिवन a raised to x is equal to y, then log of this function can be written as log y. म्हणजे रेस टू इंडेक्स फंक्शन आहे, तिकडे लॉग नाही घ्यायचा आहे, दुसऱ्या साईडला लॉग घ्यायचा. ओके, आणि हा रेस टू चा एक्स आहे तो इथं येतो, आणि हा ए जो आहे इथं बेसला तो इकडे जातो, म्हणजे लॉगच्या बेसला जातो. ओके, मग हे लक्षात कसं ठेवायचं, इफ ए रेस टू एक्स इज इक्वल टू वाय, देन या साईडला लॉग घ्यायचा जिथं रेस टू फंक्शन नाहीये. ओके, मग लॉग वाय, आणि हा इथला नंबर रेस टूचा नंबर एक्स इथं येतो खाली, आणि ए लॉगच्या बेसला जातो. ओके, मग हे असं लक्षात ठेवायला इझी आहे. मग त्याचं अपोजिट कसं लिहायचं, आता समजा याच्यावरून हे लिहायचे आपल्याला ए रेस टू एक्स, तर ते कसं लिहायचं बघा. मग लॉग वरून इंडेक्स फंक्शन कसं लिहायचं असतं, तर वाय हा लॉग कॅन्सल होतो. ओके, हा लॉग जो असतो तो इलिमिनेट होतो, हा ए इकडे जातो, आणि इथला खालचा एक्स आहे तो रेस टू ला जातो. ओके, मग हे असं लॉगॅरिथमिक फंक्शन इन टर्म्स ऑफ लॉगॅरिथमिक लिहू शकतो, किंवा एक्सपोनेन्शियल पण लिहू शकतो. ओके, मग हे याच्यावरून हे लिहायचं तरी लक्षात ठेवा आधी, मग आपण पुढचं घेऊ. आता याला म्हणताना म्हणजे जसं आपण ई रेस टू एक्स म्हणतो, किंवा लॉग एक्स लॉग वाय असं म्हणतो ना, मग याला काय म्हणतात, लॉग ऑफ वाय टू द बेस ए. ओके, हा बेस ए असतो लॉगचा. ओके, आणि तो असा नाही लिहायचा लॉग वाय आणि बेस पण याच्या समोर नाही, लॉग टू द बेस ए व्यवस्थित लिहायचं. ओके, नाउ टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस, then we will take the examples also. Okay, next example, if 3 square is equal to 9. ओके, म्हणजे हे नंबर्स मध्ये दिले, मग याच्या लॉगॅरिथम मध्ये कन्व्हर्जन करायचं. मग तुम्हाला असंच देतात क्वेश्चन, कन्व्हर्ट इट इनटू लॉगॅरिथम, किंवा राईट फॉलोइंग टर्म इन टर्म्स ऑफ लॉग, असे एक्झाम्पल्स देतात. तर आपल्याला काय सांगितलं आत्ताच मी, हा 3 स्क्वेअर आहे म्हणजे रेस टू फंक्शन आहे ना, हे रेस टूच्या साईडला लॉग नाही लिहायचा, लॉग कुठे लिहायचा, इथं लॉग 9. ओके, त्याच्यानंतर हा नंबर इकडे जातो राईट साईडला, तो कुठे येतो, बेसला, आणि हा रेस टूचा 2 खाली येतो. ओके, मग 2 इज इक्वल टू लॉग 9 टू द बेस 3. ओके, मग हे 2 ऑनलाईन एक्झाम मध्ये तुम्हाला विचारू शकतात. मग फॉर एक्झाम्पल आणखी समजा 5 क्यूब इज इक्वल टू 125 असेल, तर लॉग कुठल्या साईडला द्यायचा, या साईडला, लॉग 125. ओके, त्याच्यानंतर हा 3 जो आहे तो बेसला येणार, म्हणजे खाली येणार, आणि हा 5 आहे तो आणखीन खाली जाणार, म्हणजे त्याच्या लॉगच्या बेसला. ओके, कळालं, हा 3 रेस टू चा खाली येतो, आणि 5 आणखीन खाली जातो, म्हणजे लॉगच्या बेसलाच जातो तो अगदी. किंवा समजा 7 स्क्वेअर इज इक्वल टू 49 असेल, तर याचा लॉग कसा लिहिता येईल, Yes, anyone? log 49 लक्ष 7 द्या. 49 टू द बेस 7 असं म्हणायचं, and इज इक्वल 2. टू 2. ओके, आता हे झालं इन टर्म्स ऑफ लॉग. किंवा आणखीन एखादं घेऊ ना, जागा आहे आपल्याकडे तर काय विचारू शकतात. हा 4 क्यूब इज इक्वल टू 64. आता कोणतरी मध्येच म्हणाला बघा मी विचारल्यावर काय, तर थोडस लक्ष देत चला लेक्चर मध्ये. सांगा. 3 is equal to log to the 3 is equal to log log 4 64 to the base of 4. Yes, very good. Okay, now take the screenshot, then we will take next example. याच्या opposite examples घेऊयात नंतर.
ओके, नेक्स्ट पेज. आता मी तुम्हाला ऑलरेडी आपण इथं फर्स्ट पेजला घेतलंय, तरी पण उलट पण लिहून देते. उलट म्हणजे इफ x इज इक्वल टू, तुम्हाला असं दिलं असेल लॉग y टू द बेस a, तर आता लॉग मधून ओरिजिनल नंबर मध्ये, मग इथे तुम्हाला असं देतात बघा, इव्हॅल्युएट द फॉलोइंग. मी एक्झाम्पल मध्ये सांगते कसं देतात. मग लॉग मधून तुम्हाला नंबर कडे जायचंय. मग आता अपोजिट प्रोसिजर करायची. कशी? इथं कसं केलं आपण, रेस टूचा नंबर खाली घेतला, खालचा नंबर लॉगच्या बेसला घेतला. तसंच आता उलट घेताना काय करायचं, बेसचा नंबर इकडे घ्यायचा LHS ला, आणि इथला जो नंबर असतो तो रेस टू ला घ्यायचा. ओके, मग ते याच्यामध्ये कसं लिहू शकतो आपण, फॉर एक्झाम्पल इथं बघा, आता हा लॉग कॅन्सल होतो, कन्व्हर्जन, हा लॉग कॅन्सल होतो. इथं काय राहतं, फक्त y लॉगच्या समोरचा. ओके, हा a इकडे जातो. ओके, आणि हा x जो आहे तो त्याच्या रेस टू ला जातो. म्हणजे लॉग मध्ये कन्वर्ट करताना रेस टू चे नंबर खाली येत जातात, आणि लॉग मधून आपण नंबर मध्ये कन्वर्ट करताना वरती जातात ते नंबर. मग तुम्ही कसं पण लक्षात ठेवू शकता, हे जनरल याचा रूल आहे. ओके, मग इव्हॅल्युएट तुम्हाला क्वेश्चन असा विचारतात, 2 मार्कांसाठी विचारायच्या आधी, पण आता तुम्हाला हे विचारू शकतात काय, ऑनलाईन एक्झाम आहे तर 1 मार्कासाठी क्वेश्चन विचारू शकतात. ओके, लॉग 16 टू द बेस 2. ओके, आता थोडस फरक आहे, तर ते कसं सॉल्व्ह करायचं ते आपण बघूयात. ओके, सो लेट, आपल्याकडे लॉग टू द 16 दिलेला आहे, लॉग 16 टू द बेस 2. आता हे सॉल्व्ह करायचंय. तर अरे 1 मिनिट, नको, फक्त उलटच लिहून बघायचं, कारण रूल अजून ठीक आहे. मग फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं दिलेलं असेल 3 इज इक्वल टू लॉग 8 टू द बेस 2. ओके, आता याच्यावरून आपल्याला लॉग नंबर फाइंड करायचा किंवा नंबर मध्ये लिहायचा. आता हे लॉग वरून लॉग इलिमिनेट करायचा, डिलीट करायचं, तर काय येईल, इकडे हा लॉग इलिमिनेट होईल, इथं काय राहील, फक्त 8. हा 2 जो आहे तो या साईडला येईल, आणि 3 आहे तो रेस्टला जाईल. मग हे कसं लिहिता येईल आपल्याला, 2 क्यूब इज इक्वल टू 8, किंवा 16 log 16 to the base 4 is equal to 2. ओके, मग आता हे नंबर मध्ये लिहायचं, लॉग इलिमिनेट करायचं, लॉग काढून टाकायचं. कसं लिहिता येईल, इकडे 16 राहील, बरोबर, हा 4 इकडे जाईल, आणि तिथला 2 जो आहे तो रेस्टला जाईल. आलं का, 16 इज इक्वल टू 4 स्क्वेअर, किंवा log 125 टू द बेस 5 इज इक्वल टू 3. ओके, कसं लिहिता येईल आता हे, लॉग इलिमिनेट करून, 125. 125 is equal to 5 cubed. ओके, मग हे जास्त डिफिकल्ट जात नाही, कारण आपल्याला माहित असतं ना 125 5 चा क्यूब आहे, किंवा 16 4 चा स्क्वेअर आहे. ओके, मग हे लिहायला डिफिकल्ट जात नाही, पण अपोजिट म्हणून घेतलं. ओके, नाव टेक द स्क्रीनशॉट. हे पण विचारू शकतात ना तुम्हाला. मी इथे थोडंसं लॉजिक लावलं किंवा मी सांगितलं तसं लक्षात ठेवलं तरी चालेल. ओके, मग कळालं, इथं आपण नंबर्स वरून लॉग मध्ये कन्व्हर्जन लिहिलं, आणि इथं लॉग मधून नंबर्स मध्ये लिहिलं. ओके, मग हे फक्त याच्यासाठी कन्व्हर्जन साठी तुम्ही यूज करू शकता. ओके, मेन आहेत आता रूल्स ऑफ लॉगॅरिथम, आणि खूप वेळा, अगदी नेक्स्ट सेमिस्टरला तर प्रत्येक टॉपिक मध्ये म्हणलात तरी चालेल, रूल्स ऑफ लॉगॅरिथम. आणि आपले लॉज ऑफ इंडायसिस आठवतात तुम्हाला, किती कोणत्या स्टँडर्ड मध्ये झाले मला आठवत नाहीत, आठवत आहे का, a रेस टू m इंटू a रेस टू n इज इक्वल टू a रेस टू m प्लस n, म्हणजे बेस सेम असेल तर रेस टू डिग्रीचे ऍडिशन, किंवा डिवाइड असेल तर रेस टू डिग्रीच्या सबस्ट्रॅक्शन. आठवत असेल तर बघा, किंवा a रेस टू m इंटू a रेस टू n, आता ते कुठल्या याच्यात झालं तर मला आठवत नाही, XY मध्ये झालं असेल, इज इक्वल टू a रेस टू mn. मग हा जो रूल आहे ना लॉज ऑफ इंडायसिसचा, तोच रूल इथं पण अप्लाय होतो, फक्त थोडासा फरक आहे दोन्हीमध्ये. कसा ते बघूयात आपण. ओके,
तर पहिला रूल आहे लॉगॅरिथमचा ऍडिशनसाठी. मग आपण पहिला ऍडिशन सबट्रॅक्शनच शिकतो ना. मग लॉग m प्लस लॉग n टू द बेस a. मग बेस कुठलाही असू देत, दोन्हीचा बेस सेम पाहिजे. सेम नसेल तर त्याची ऍडिशन करता येत नाही डायरेक्ट, नंतर त्याचा रूल वेगळा आहे. ओके, तर या साईडला जर प्लस असेल ना तर दोन लॉगचा एकच लॉग होतो, आणि जे नंबर्स आहेत त्यांचं काय होतं मल्टिप्लिकेशन, आणि बेसचा नंबर सेम राहतो. ओके, मग लॉग m प्लस लॉग n इज इक्वल टू लॉग ऑफ m इंटू n. इथं मल्टिप्लिकेशन आहे बरं काय हे. देन मग याच्या अपोजिट समजा मायनस असेल, लॉग m टू द बेस a मायनस लॉग n. ओके, तर मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये लॉग एकदाच येतो, ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये लॉग दोनदा येतो. ओके, मग लॉग m डिवाइड बाय n कधी जर दोन्ही मध्ये सबट्रॅक्शन असेल तर. ओके, ऍडिशन असेल तर दोन नंबर्सचं काय होतं मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन असेल तर दोन्ही नंबरचं काय होतं डिव्हिजन. ओके, मग हे दोन रूल लक्षात राहतात तुमच्या. त्याच्यानंतर हा नेक्स्ट जो रूल आहे ना तो खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे नेक्स्ट सेमिस्टरला किंवा ओव्हरऑल युअर इंजिनिअरिंग लाईफ. लॉग m रेस टू n टू द बेस a. हे लक्ष द्या बरं का, कसं लिहिलंय मी, ते लिहिलेलं दिसतंय तुम्हाला व्यवस्थित. लॉग m रेस टू n टू द बेस a. हा बेस a व्यवस्थित बघा. m रेस टू n लॉगच्या समोर m दिसतो आणि रेस टू ला n. परत एकदा लिहून दाखवतो, हे बघा m रेस टू n. मग हा a बेसला, याचं काही घेणं देणं नाही नसतं आपल्याला. m रेस टू n, मग हा रेस टूचा नंबर आहे ना तो समोर येतो, म्हणजेच n लॉग m. ओके, मग हा फॉर्म्युला आपल्याला खूप वेळा यूज करायला लागतो आणि तो लक्षात पण राहतो. म्हणजे लॉग ऑफ 2 स्क्वेअर असेल तर रेस टूचा 2 समोर येतो, 2 लॉग 2. म्हणजे हा लक्षात ठेवायला डिफिकल्ट नाही, यूज करायला पण डिफिकल्ट नाही, फक्त लक्षात आला पाहिजे तो यूज करायचा आहे असं. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट रूल आहे, नेक्स्ट इकडे घेते, नेक्स्ट पेज. फोर्थ रूल आहे चेंज ऑफ बेस फॉर्म्युला. चेंज ऑफ बेस फॉर्म्युला मीन्स व्हॉट, आपण ऍडिशन सबट्रॅक्शन किंवा मल्टिप्लिकेशन जे काही प्रोसिजर आहे ती कधी करू शकतो, इफ अँड ओनली इफ दोन्ही लॉगचा बेस सेम असेल तरच. ओके, मग तो बेस आपल्याला कधी कधी वेगवेगळा दिलेला असतो, मग तो आपल्याला सेम करून घ्यायचा. मग चेंज ऑफ बेस फॉर्म्युला काय असतो, इफ लॉग m टू द बेस n is equal to log m to the base a divided by log n to the base a. साधा सरळ हे साधा सरळ फॉर्म्युला आहे, लॉग इथला नंबर m डिवाइड बाय लॉग n, मग तिथं बेस सेम होतोच बाय डिफॉल्ट. ओके, लॉग m डिवाइड बाय लॉग n. ओके, हा चेंज ऑफ बेस फॉर्म्युला. मग त्याच्यानंतर फॉर्म्युले म्हणता येणार नाही, पण जसं आपल्या याच्यामध्ये असतं अल्जेब्रामध्ये, समथिंग रेस टू 0 1, म्हणजे 2 रेस टू 0 घेतला तर 1 असतो, किंवा 2 रेस टू 1 घेतला तर 2 असतो. म्हणजे 2 ने त्याला एकदाच मल्टिप्लाय केलं 2 ला, म्हणजे फक्त 2 ला 2 ने मल्टिप्लाय म्हणजे तोच नंबर राहतो. ओके, मग तसंच लॉग मध्ये पण रूल्स आहेत. मग हे रूल्स मात्र, हा जो आहे ना लॉग 1 इज इक्वल टू 0, हे तुम्हाला कायम यूज करायला लागतो. म्हणजे कळत नाही, जनरली आपण 1 आलं तर अल्जेब्रामध्ये 1चं 1च घेतो की नाही, पण लॉग 1 असेल तर त्याचं आन्सर काय येतं 0. ओके, त्याच्यानंतर आणखीन एक छान रूल आहे याचा, लॉग a टू द बेस a. इथला नंबर आणि हा नंबर जर सेम असेल तर त्याचा आन्सर किती असतं 1. तर याच्यामध्ये दोन्हीमध्ये कन्फ्युजन होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं, log 2 टू द बेस 2 इज इक्वल टू 1. हो, आणि लॉग निगेटिव्ह नंबरचा कधीच एक्झिस्ट नसतो, म्हणजे निगेटिव्ह लॉग ऑफ -2 लॉग ऑफ -3 असं कधीच एक्झिस्ट नसतं. ओके, मग त्याच्यानंतर आणखीन एक छोटासा रूल आहे याच्यावरून, हा आहे ना लॉग a टू द बेस a, याच्यासारखाच आहे पण तो थोडासा वेगळा आहे. तो कसा लक्षात ठेवायचा बघा, a रेस टू लॉग y टू द बेस a. म्हणजे इथं कसं सांगितलं मी तुम्हाला, हा आणि हा नंबर सेम असेल तर आन्सर 1,
मग इथं पण तसंच लक्षात ठेवायचं, हा आणि हा नंबर असेल तर सर्व मिळून आन्सर 1. याचा आन्सर काय येतं, फक्त y. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगू का तुम्हाला, 5 रेस टू log 5 टू द 2. ओके, मग हे 5 ला हा log 5 कॅन्सल होतो आणि आन्सर काय राहतो, फक्त 2. ओके, मग हे जनरल सांगितलं मी. मग या टाईप मध्ये आपल्याला रूल्स यूज करायचे. तर याच्यातला पहिला रूल आहे, परत एकदा रिपीट करते, log m प्लस log n इज इक्वल टू log m इंटू n. ओके, मग कधी कधी आता इथं मी बेस लिहून दिलाय तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी, पण कधी कधी देत नाहीत, डायरेक्ट log 2 प्लस log 3 देतात. मग तिथं म्हणायचं नाही की बेस दिला नाही, मग कसं सॉल्व्ह करायचं. जर बेस दिला नसेल तर बाय डिफॉल्ट तो बेस सेम असतो, म्हणून आपण त्याचं डायरेक्ट काय घ्यायचं, मल्टिप्लिकेशन. त्याच्यानंतर दोन्ही लॉग मध्ये जर सबस्ट्रॅक्शन असेल तर काय होतं, लॉग एकच होतो 2 लॉगचा, आणि तो जो नंबर असणार mn त्याचं काय होणार, डिव्हिजन. ओके, त्याच्यानंतर हा रूल खूप इम्पॉर्टंट आहे, log m रेस टू n इज इक्वल टू n log m. रेस टू चा नंबर समोर येतो. ओके, मग इथं पण बेस कधी देतात किंवा कधी देत नाहीत, पण बाय डिफॉल्ट तो सेम आहे असं आपण कन्सिडर करायचं. जर वेगळा दिला तर याच्यासाठी मात्र हा पुढचा फॉर्म्युला, चेंज ऑफ बेस फॉर्म्युला, log m टू द बेस n इज इक्वल टू log m डिवाइड बाय log n. हा खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, पण तो तेवढाच इझी आहे. log m म्हणजे इथला नंबर log m डिवाइड बाय log n, म्हणजे हा इथं मात्र एक लॉग आहे त्याचे 2 लॉग होतात. ओके, डिवाइड बाय, हा नेक्स्ट रूल आहे. आणि त्याच्यानंतर हे जे पुढचे रूल्स आहेत, log 1 इज इक्वल टू 0 किंवा log a टू द बेस a इज इक्वल टू 1, आणि हा लास्ट वाला. तर हा लास्ट वाला आपण मॅक्झिमम यूज करत नाही, पण हा 5th आणि 6th यूज करायला लागतो बऱ्याच वेळा. म्हणजे हे तर लक्षात राहतं तुमच्या, आपोआप एक्झाम्पल करायला लागले की येतं. बेस आणि तो नंबर सेम असेल तर आन्सर येतं 1. ओके, नाव टेक द स्क्रीनशॉट. मॅम स्क्रीन दिसत मॅम नाही. स्क्रीन इज नॉट स्क्रीन विजिबल. दिसत नाही. अरे काय झालं, स्क्रीन मी इज इतक्या वेळ स्क्रीन इज नॉट ऐकत होते का विजिबल. नुसतं. यू लॉस्ट युअर नेटवर्क कनेक्शन. ठीक आहे, बघते. मग एक्झाम्पल बघितले ना सांगताना. हो मॅम, बघितले. एक मिनिट, नाही झालं तर मोबाईलचं कनेक्ट कर. वन सेकंड. थोडस आता मोबाईलचं कनेक्ट केलंय त्याच्यामुळे माहित नाही आहे, म्हणजे फर्स्ट पण तरीही. ओके, नाव टेक द स्क्रीनशॉट ऑफ फॉर्म्युले, रूल्स ऑफ लॉगॅरिथम.
Next rules. Last. Done, ma'am. Okay. नेक्स्ट एक्झाम्पल. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं तसं 2 मार्क्ससाठी. हा, रूल्स मात्र व्यवस्थित करायचे ना, कारण 1 मार्क्ससाठी तुम्हाला रूल पण विचारू शकतात लॉगमध्ये. ओके, आणि एखादा आता घेते तसं एक्झाम्पल. इव्हॅल्युएट द फॉलोइंग log 16 to the base 2. 8 log 8 to the base 2 म्हणजे काय करायचं आपल्याला, याचा एक नंबर मध्ये फाइंड करायचं. ओके, मग बुक मध्ये दिलंय तसं करू शकता किंवा डायरेक्ट ही सॉल्व्ह करू शकता, म्हणजे याला एक्स कन्सिडर करू शकता तुम्ही. ओके, लेट log 8 to the base 2. ओके, मग याच्यासाठी काय करायचं बघा, आता इथून पुढे व्यवस्थित लक्ष द्या. मग हे डायरेक्ट लिहिता आलं तुम्हाला तरीही ठीक आहे, नसेल तर मग ते कसं सॉल्व्ह करायचं बघा. आता मग हा log 2 आहे. ओके, मग हा बेसचा जो नंबर असतो की नाही तो तो लक्षात ठेवायचा. ओके, त्याच्यानंतर हा 8 आहे की नाही तो त्या बेसचा जो नंबर आहे त्याच्या मल्टिपल मध्ये, म्हणजे क्यूब मध्ये, स्क्वेअर मध्ये असं लिहून बघायचं, लिहायचं. ओके, मग 8 2 च्या मल्टिपल मध्ये आहे का, म्हणजे 2 चा स्क्वेअर आहे, क्यूब आहे, काय आहे, क्यूब. क्यूब. ओके, मग हे बघा 2 क्यूब. ओके, मग त्याच्यानंतर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, रेस टू चा नंबर समोर येतो, लॉग m रेस टू n इज इक्वल टू n लॉग m. ओके, हा रेस टू चा नंबर इथं आला समोर, तर 3 लॉग 2 टू द बेस 2. ओके, त्याच्यानंतर अजून एक रूल आहे आपल्याकडे, हा बेसचा नंबर आणि हा नंबर सेम असेल तर त्याचा आन्सर किती असतं, 1. ओके, मग इथं कळालं आपण हे 2 च्या मल्टिपल मध्येच का लिहिला, असं पण लिहिता आलं असतं ना, 8 4 इंटू 2, 4 चा स्क्वेअर नाही पण 4 इंटू 2 लिहिता आला असता, पण आपण का 2 मध्ये लिहिला, कारण आपल्याला हा आणि हा नंबर सेम पाहिजे. का तर ते दोन्ही नंबर सेम आले तर त्याचा आन्सर काय येतं, 1. ओके, मग 3 इंटू 1 इज इक्वल टू 3. किंवा तुमचा खूप स्टडी झाला तर इथून डायरेक्ट ओळखायला येते की तुम्हाला log 8 टू द बेस 2 याचा आन्सर किती येणार आहे, 3, कारण 2 चा क्यूब 8 असतो. मग हा असं तुमच्या स्वतःच्या आयडिया लावून पण करू शकता किंवा बाय युझिंग लॉगॅरिथम मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलं. ओके, नाव टेक द स्क्रीनशॉट. म्हणजे बाय रूल असा आहे, पण आपला वेळ वाचवायचा आहे ना फायनल एक्झाम मध्ये, मग पटकन बघायचं, मोठा नंबर जो असेल इथला, हा इथल्या नंबरच्या क्यूब मध्ये, स्क्वेअर मध्ये, रेस टू 4, रेस टू 5 जे काही आहे त्याच्यामध्ये कसा लिहिता येतो, मग तुम्ही फायनल आन्सर फास्ट सॉल्व्ह करू शकता. ओके, नेक्स्ट. log evaluate the following log 32 to the base 2. ओके, मग आता इथं हे तर तुम्हाला बघा, आता 32 2 च्या क्यूब आहे, रेस टू 4 आहे, रेस टू 5 आहे, काय आहे तो चेक करा, काय आहे सांगा बरं. यस, 32 इन टर्म्स ऑफ 2 लिहायचं आहे बघा ना, मल्टिप्लाय करून 2 इंटू 2 4, 4 इंटू 2 8, 8 इंटू 2 16, 16 इंटू 2 32, म्हणजे 2 रेस टू 5. ओके, म्हणजे याचा आन्सर किती येणार आहे, 5. मग इथूनच तुम्ही आन्सर डायरेक्ट, मी तुम्हाला आता सांगितलं ना, 32 इज इक्वल टू किती आहे, 2 रेस टू 5, म्हणजे तुमचा आन्सर किती येणार आहे, 5. किंवा बघा बाय रूल सोडवून दाखवते मी तुम्हाला, हे आन्सर चेक करण्याचं हे सांगितलं मी. ओके, हा रेस टूचा नंबर समोर येतो म्हणजे 5 log 2 द बेस 2. ओके, त्याच्यानंतर log 2 बेस 2 सेम, म्हणजे त्याचा आन्सर किती येणार, 1, म्हणजे 5 इंटू 1 इज इक्वल टू
5. सिमिलरली दुसरा पण नंबर विचारू शकतात. लॉग 125 चा 5 बेस. ओके, मग आता 125 5 च्या मल्टिपल मध्ये किंवा रेस 2 मध्ये कसा लिहिता येईल? आहात ना सगळे? आहेत की? बोला. 5 क्यूब 125 कसं? 3. 5 क्यूब. हा, किंवा 3 जे काही. 5 raised to 3. मग याचा आन्सर किती येणार आहे आपलं? 3. बाय रूल आपण घेऊयात, पण हा 3 इकडे घेतला. लॉग 5 टू द बेस 5. बेसचा आणि तो नंबर सेम, म्हणजे आन्सर किती आलं? 3 into 1 दॅट इज 3. याचा आन्सर 1 असतं. का? कारण लॉग a टू द बेस a 1 असतं. ओके, नाव टेक द स्क्रीनशॉट. नेक्स्ट लॉग 1000. लक्ष द्यायचं हे झिरोकडे, किती झिरो आहेत ते. हा, सांगा मला. 1000 इन टर्म्स ऑफ 10 कसं लिहू शकतो? 10 चा स्क्वेअर किती आहे? 100. मग 10 चा क्यूब करून बघायचं. किती येतो 10 चा क्यूब? 1000. म्हणजे लॉग 10 क्यूब. हे 10 मध्येच का लिहितो आपण? इथल्या नंबरच्या इन टर्म्स ऑफ दिस नंबर, बेसचा जो नंबर आहे त्याच्या टर्म्स मध्ये लिहायचं. ओके, मग त्याच्यानंतर नेक्स्ट रूल काय आहे? हा रेस 2 चा 3 समोर. ओके, म्हणजे इथं काय राहतं? लॉग 10 टू द बेस 10. हे कंपल्सरी दोन नंबर सेम आले पाहिजेत. तर त्याचा आन्सर काय येतं मग? 1. 3 into 1 3. ओके, मग एवढ्या 2 स्टेप करण्याचे पण कष्ट नाही. इथून तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. कसं? 1010 क्यूब म्हणजेच तुमचा आन्सर किती येणार आहे? 3. ओके, मग असं क्रॉस चेक करायचं पण लक्षात ठेवा. ओके, नाव टेक द स्क्रीनशॉट. किंवा दुसरा नंबरचं घेऊ आणि मग पुढचे एक्झाम्पल्स. नेक्स्ट एक आहे 25 log 5 8. 25 raised to log 8 to the base 5. तर इथं कसा रूल होता की नाही आपला? हा बेस राऊंड केलेला दिसतोय. बेसचा नंबर आणि तो नंबर सेम असेल तर त्याचा आन्सर येतं 1. तसंच इथं पण एक रूल आहे की नाही? इथला नंबर आणि इथला नंबर सेम पाहिजे, तर त्याचा आन्सर किती येणार? 1. मग आता इथला नंबर सेम करण्यासाठी, म्हणजे कुठला? हा 25 सेम करण्यासाठी काय करायला लागेल आपल्याला? 25 इन टर्म्स ऑफ 5 लिहायला लागेल. ओके, उलट तर नाही लिहू शकत आपण. 525 लिहू शकतो, पण इथं तरी गरज नाही. ओके, मग 25 कसा लिहू शकतो आपण? 5 स्क्वेअर इंटू लॉग 8 टू द बेस 5. आला की नाही इथं 5 आणि इथं 5? पण इथं लॉगचा कोइफिशियंट 1 पाहिजे, तरच तुमचा आन्सर 1 येईल. मग ते काय करायचं? आतापर्यंत मागच्या एक्झाम्पलला काय केलं? तर रेस टू चा 3 समोर लिहिला की नाही पहिल्या स्टेपला बघा. तसं आता उलटी प्रोसिजर करायची. उलटी म्हणजे हा रेस टू चा 2 आहे ना, तो इथं रेस 2 ला जाणार. म्हणजेच 5 log 8 स्क्वेअर टू द बेस 5. हा स्क्वेअर कुठून आला कळाला? हा इन टू चा 2 होता ना, तो रेस 2 ला गेला. ओके, मग त्याच्यानंतर हे दोन्ही आहे 5 रेस टू लॉग 5. त्याचा आन्सर काय येतं? 1. आणि तो 8 स्क्वेअर आहे तो कुठे येतो? खाली. म्हणजे 8 स्क्वेअरचा आन्सर किती येतं? 64. ओके, मग हे थोडस डोकं लावायला लागतं, बाकी काही डिफिकल्ट नाहीये. म्हणजे नेहमी असं लक्षात ठेवायचं की लॉगचा जो बेस आहे त्याच्याप्रमाणे दुसरे नंबर्स ऍडजस्ट करायचे. ओके, मग त्याच्यानंतर रूल तर सेम आहे.
रूल सेम म्हणजे एन लॉग एम रेस टूचा नंबर इथं घेतला तसा रेस टूचा नंबर 3 होता तो समोर घ्यायचा, किंवा इथं घेतला समोरचा नंबर रेस टूला नेला, मग हे अपोजिट रूल्स यूज करायचे. ओके, नाव टेक द स्क्रीनशॉट. बघते आणखीन एखादं एक्झाम्पल आहे का नोट्स मध्ये. मग तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये हे असं देणार डायरेक्ट इव्हॅल्युएट किंवा फाइंड 25 लॉग 8 टू द बेस 5. मग जनरली लॉगच्या बेस प्रमाणे दुसरे नंबर ऍडजस्ट करायचे. आता प्लस लॉग 5 आहे इथं बेस, बरोबर. मग 5च्या मल्टिपल मध्ये किंवा रेस 2 मध्ये 25 लिहिता येईल ना, 2 तर नाही लिहिता येणार. मग एवढं थोडंसं स्वतःच म्हणजे लॉजिक यूज केलं तरी सोपं जातं. ओके, याचं तर नाहीये, पण नेक्स्ट एक्झाम्पल आपण ओके. बघा इथं आपण मॅक्झिमम कुठला रूल यूज केला, हा एक रूल एकदा यूज केला लास्ट एक्झाम्पल मध्ये. बेसचा नंबर आणि लॉगचा बेस दोन्ही सेम असेल तर रेस टूचा वाय खाली येतो. ओके, त्याच्यानंतर हा चेंज ऑफ बेस नाही यूज केला आतापर्यंत, आणि हा थर्ड वाला लॉग एम रेस टू एन, हे दोन फॉर्म्युले यूज केला. आता नेक्स्ट आहे ऍडिशन सबस्ट्रॅक्शनचे फॉर्म्युले, म्हणजे लॉग एम प्लस लॉग एन असेल, किंवा लॉग एम मायनस एन असेल, किंवा चेंज ऑफ बेस फॉर्म्युला. मग सगळे फॉर्म्युले आपण परत यूज करू. आता पहिला लॉग 5 प्लस लॉग 3 इज इक्वल टू. ओके, तर आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे, लॉग एम बेस दिला नसेल तर बाय डिफॉल्ट आपण सेम समजायचं, इज इक्वल टू लॉग एम इंटू एन. म्हणजेच काय बघा, आता याचं साधं सरळ मॅथ्स आहे. लॉग दोन लॉगचा एकच लॉग होतो, आणि हे जे दोन नंबर्स असतात त्यांचं काय येतं मल्टिप्लिकेशन. 5 इंटू 3 दॅट इज लॉग 15. ओके, किंवा लॉग 6 प्लस लॉग 4 काय येईल, लॉग 6 इंटू 4 दॅट इज लॉग 24. ओके, मग हे झालं ऍडिशनचा रूल. मग तुम्हाला दोन कुठलेही नंबर ऍडिशनला विचारू शकता. टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. हळू हो जाओ. ओके, मग असे 3 याच्यात पण विचारू शकता. 3 याच्यात म्हणजे लॉग 8 प्लस लॉग 3 मायनस लॉग 2. तर आता हे तर बाय रूल मी वेगळं हे सांगते नेहमी, म्हणजे प्लस असेल तर मल्टिप्लिकेशन आणि मायनस असेल तर डिव्हिजन. ओके, तर हे ऍट अ टाइम कसं करायचं, कारण आपल्याला ऑनलाईन एक्झाम आहे आणि फास्ट सॉल्व्ह करायचं. तर तिन्ही लॉगचा एकच लॉग होणार. ज्या दोन लॉग मध्ये ऍडिशन आहे त्या दोन नंबरचं काय येतं मल्टिप्लिकेशन, 8 इंटू 3, आणि ज्या लॉग मध्ये मायनस आहे तो नंबर काय येणार डिवाइड. ओके, म्हणजे लॉग 8 इंटू 3 डिवाइड बाय 2. मग लॉग बाकी तर आपली न्यूमेरिकल प्रोसिजर आहे अल्जेब्राइक. 8 इंटू 3 24 डिवाइड बाय 2 दॅट इज लॉग 12. ओके, सिमिलरली त्याच्या अपोजिट विचारलं समजा तर लॉग 4 मायनस, हे डिव्हिजन पण इथली लॉग एकच असेल तरच डिव्हिजन होते. जर लॉग दोन्ही असतील न्यूमरेटर डिनॉमिनेटरला तर डिव्हिजन करायची नाही. ओके, लॉग 4 मायनस लॉग 2 प्लस लॉग 3. तर या तिन्हींचा एकच लॉग होणार आहे. ओके, त्याच्यानंतर जिथं मायनस साइन दिसतो त्याच्यानंतरचा नंबर डिवाइड करायचा. ओके, म्हणजे या लॉगला मायनस साइन आहे की नाही लॉग 2 ला, मग 2 डिवाइड केला. त्याच्यानंतर लॉग 4 प्लस लॉग 3, म्हणजे लॉग 4 ला आणि लॉग 3 ला प्लस साइन आहे, बरोबर. मग ते काय करायचे मल्टिप्लाय. काय आलं, मग लॉग 4 इंटू 3 12 डिवाइड बाय 2 म्हणजेच किती येईल लॉग
6. ओके, मग साधा सरळ रूल आहे. आणि तुम्हाला 2 विचारणार नाहीत, म्हणजे मागच्या इथं विचारलं होतं असं नाही, तुम्हाला हे 3 याच्यामध्येच विचारू शकतात. ओके, नाव टेक द स्क्रीनशॉट. साधा सरळ आहे. प्लस असेल तर मल्टिप्लिकेशन, मायनस असेल तर डिव्हिजन. ma'am. झालं, ठीक आहे. आता थोडस वेगळं, हे फक्त नंबर्स मधलं होतं. नंबर हे पण नंबर्सच आहे, पण log 9/14 minus log 15/16 plus log 35/24. तर आता इथं पण तिन्ही लॉगचा एकच लॉग लिहायचा. ओके, त्याच्यानंतर प्लसच्या टर्म्सचं मल्टिप्लिकेशन. ओके, 9/14 प्लस आहे इंटू 35/24. ओके, आता नंतर मायनस आहे, बरोबर, मायनस लॉग 15/16, म्हणजे त्या 15/16 ने इथे डिवाइड केलं तर हा नंबर न्यूमरेटरला गेल्यानंतर त्याचं रेसिप्रोकल होईल की नाही, म्हणजे 16/15. ओके, मग इथं लक्षात, हे एवढं सगळं करण्यापेक्षा कसं लक्षात ठेवायचं, जर मायनस असेल तर तो नंबर काय होणार, 16/15 उलटा होणार. न्यूमरेटर आहे तो डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटर. ओके, मग याच्यात तुम्ही डायरेक्ट कॅल्सीवरती सॉल्व्ह करू शकता, किंवा याच्यात कशाला काही डिवाइड होतंय का बघू शकता. कॅल्सीवरती सॉल्व्ह करताना 9 × 35 × 16 किती येतं सांगा. न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन 5040. 5040. 5040 डिवाइड बाय डिनॉमिनेटर 14, 24, 15. 5040. हो का, सेमच येते का, गुड. Yes, ma'am. 5040. ओके, मग 5040 ला ते कॅन्सल होईल, म्हणजे आन्सर किती येईल, log 1. आणि log 1 चा आन्सर किती सांगितलंय, 0. 0. 0. झालं. मग तुमच्या याच्यात बरेच ऑप्शन असतील, 0 असेल, log 1 चा आन्सर कधी कधी चुकून 1 लिहिता तुम्ही, झालं. म्हणजे काय केलं, फक्त आपण प्लस होतं त्या दोन नंबर्सचं मल्टिप्लिकेशन घेतलं, मायनस आहे तो नंबर, हे फक्त लक्षात ठेवा, मायनस आहे तो नंबर रेसिप्रोकल मध्ये लिहायचा. ओके, नाउ टेक द स्क्रीनशॉट. आणि कितीही मोठे नंबर्स असू देत, जास्त डिटेल मध्ये जायचं नाही, सरळ मल्टिप्लिकेशन घ्यायचं, डिवाइड होतं का बघायचं, डिवाइड होऊन पण, म्हणजे तुमचे आन्सर्स कसे आहेत त्याच्यावरती डिपेंड आहे. म्हणजे तुम्हाला आन्सर मध्ये log 1 विचारू शकतात इथं, किंवा 0 विचारू शकतात, 1 विचारू शकतात. मग तुम्ही आन्सर फक्त लक्षात ठेवून व्यवस्थित करा. बस. आणखीन एक घेऊ का प्लस. लॉग थोडस मोठे, 225 डिवाइड बाय 32 मायनस लॉग 25/81 प्लस
लॉग 64 डिवाइड बाय 729. हे बरेच नंबर्स दिले, ऍक्च्युली हे क्यूब मध्ये स्क्वेअर मध्ये लिहायचे, पण आपल्याला साधं सरळ करायचं. ओके, लॉग आता प्लसच्या ज्या टर्म्स आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन कशा कशाचं घ्यायला लागेल. 225 डिवाइड बाय 32 मल्टिप्लाय बाय 64 डिवाइड बाय 729. म्हणजे ज्या लॉगच्या आधी प्लस आहे ते नंबर सरळ सरळ घ्यायचे. आता राहिला फक्त हा मायनस. ओके, याचं काय करायचं, रेसिप्रोकल म्हणजे उलटा घ्यायचा, न्यूमरेटर डिनॉमिनेटर. ओके, इज इक्वल टू लॉग, आणि हे आपल्याकडे कॅल्क्युलस असतो तो यूज करून सॉल्व्ह करायचं. ओके, सांगा पटकन. न्यूमरेटर किती येतो. 225 इंटू 64 इंटू, हा बोला. 1, आवाज नाही येत व्यवस्थित. 166 हा 400. 200. No, ma'am. 66400. 1166 400. 400. ओके, ठीक आहे. डिवाइड बाय डिनॉमिनेटर किती पण येऊ दे आपल्याला काय. असं ह्याच्यात सांगा बरोबर, अफजलने सांगितलं तसं चॅट बॉक्स मध्ये. फाईव्ह एट 3200. हा, तर हा वरचा जो नंबर आहे त्याला डिवाइड होतोय का बघा बरं. आय थिंक होईल. 1116 400 ला 583200 ने डिवाइड होतं का बघा. आय थिंक व्हावं, डबल असेल कदाचित. 2 येईल आन्सर. 2. येस मॅम, 2 येते. झालं साधं सरळ. मग याच्यात ना ऍक्च्युली प्रोसिजर अशी आहे, हे स्क्वेअर क्यूब मध्ये लिहायचं, पण जर तुमचं डायरेक्ट आन्सर येतच असेल तर ते स्क्वेअर क्यूब मध्ये कशाला जायचं, आणि त्याच्यात चुकण्याचे चान्सेस पण जास्त आहेत. ओके, आणखीन एक घेऊ आपण आता. नेक्स्ट चेंज ऑफ, हा स्क्रीनशॉट घ्या ना. log 64 to the base 4 divide by log 81 to the base 9. ओके, तर या दोन्ही मध्ये बेस वेगवेगळे आहे की नाही, मग तो काय करायचा, बेस सेम करून घ्यायचा. ओके, मग बेस सेम करायचा असेल तर कुठला फॉर्म्युला यूज करतो आपण, चेंज ऑफ बेस फॉर्म्युला. ओके, चेंज ऑफ बेस फॉर्म्युला काय आहे, log m to the base n is equal to log m divided by log n, म्हणजे समोरचा नंबर डिवाइड बाय बेसचा नंबर. ओके, मग हे करून घेऊयात आपण. पहिला काय येईल, log 64 डिवाइड बाय log 4. ओके, मल्टिप्लाय बाय. आता हे रिप्रोकल मध्ये कळेल का तुम्हाला. एक मिनिट, नेक्स्ट पेजवर. ओके, हा चेंज ऑफ बेस फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला. नेक्स्ट पेज, log 64 to the base 4 divide by log 81 to the base 9. ओके, तर पहिलं काय येईल न्यूमरेटरचं, log 64 डिवाइड बाय log 4. आता पहिलं एक्झाम्पल आहे म्हणून मी तुम्हाला सरळ सरळ सॉल्व्ह करून देते, नंतर तुम्ही डायरेक्ट रेसिप्रोकल घेऊ शकता. त्याच्यानंतर डिनॉमिनेटरचं काय येईल, log 81 डिवाइड बाय log 9. ओके, चेंज ऑफ बेस फॉर्म्युला म्हणजे लॉग ऑफ हा समोरचा नंबर डिवाइड बाय लॉग ऑफ बेसचा नंबर. ओके, इज इक्वल टू log 64 डिवाइड बाय log 4 मल्टिप्लाय बाय, आता हे न्यूमरेटरला गेल्यानंतर उलट होईल की नाही, म्हणजे रेसिप्रोकल होईल की नाही, log 9 डिवाइड बाय log 81. ओके, मग आता हे सॉल्व्ह करायचं, तर कसं करायचं, थोडासा नवीन वेगळा कन्सेप्ट आहे, फक्त लक्षात ठेवा. हा बेसला 4 आहे आणि हा 64 आहे की नाही, तर या 4च्या
64 जो आहे तो 4च्या टर्म मध्ये लिहायचा, म्हणजे 64 कसा लिहायचा, 4 क्यूब. ओके, तसाच हा 81 9च्या याच्यामध्ये लिहू शकतो, कसा, 9 स्क्वेअर इज इक्वल टू 81. म्हणजे मोठा नंबर आहे, बघायचं, चेक करायचं. मग आपल्याला 64 आणि का करायचं ते पुढच्या पेज वरती कळेल तुम्हाला. ओके, मागच्या पेजला जाऊ परत. log 64 can be written as log of 4 cube. log 4 क्यूब डिवाइड बाय log 4. आला की नाही log चा नंबर सेम, म्हणजे आपल्याला कॅन्सल करायला इझी झालं. मल्टिप्लाय बाय log 9 डिवाइड बाय log 81. log 81 कसा लिहिणार आहे आपण, log 9 स्क्वेअर. ओके, त्याच्यानंतर आपल्याकडे एक रूल आहे, हा रेस टूचा नंबर समोर येतो, डायरेक्ट कॅन्सल नाही करायचा लॉगला, log 4 ला log 4 क्यूब. ओके, मग इथं रूल लिहून देते मी, n log m इज इक्वल टू log m रेस टू n. ओके, मग रेस टूचा नंबर समोर आला तर इथं काय येईल, 3 log 4 डिवाइड बाय log 4 मल्टिप्लाय बाय log 9, परत हा रेस 9 स्क्वेअरचा 2 समोर, 2 log 9. ओके, मग ह्या log 9 ला हा log 9 कॅन्सल, log 4 ला हा log 4 कॅन्सल, म्हणजे काय राहिलं, फक्त न्यूमरेटरला 3, डिनॉमिनेटरला 2. ओके, मग असं तुम्हाला स्वतःला थोडस, आता इथपर्यंत येईल तुम्हाला, कारण आपण डायरेक्ट ऍडिशन सबट्रॅक्शन घेतली, चेंज ऑफ बेस फॉर्म्युला यूज केला, फक्त पुढे मात्र थोडस लॉजिक वापरायला लागेल किंवा डोकं वापरायला लागेल तुमचं. ओके, तर नाव मग हे चेंज ऑफ बेस फॉर्म्युलाचं विचारू शकतात एखादं, आणखीन एखादं घेऊ आपण. टेक द स्क्रीनशॉट. नेक्स्ट, लास्ट, कारण तुमचा आन्सर तर 3/2 असणार आहे, लॉग मध्ये आन्सर विचारणारच नाहीत या क्वेश्चनचं. आणखीन एक घ्या. मल्टिप्लिकेशन आहे, log 4 to the base 3 multiply by log 81 to the base, ठीक आहे, 4. ओके, मग चेंज ऑफ बेस फॉर्म्युला घेतला तर पहिल्याचं काय येईल, log 4 डिवाइड बाय log 3, असं सिंपल मध्ये विचारतील तुम्हाला. ओके, दुसऱ्याचं काय येईल, log 81 डिवाइड बाय log 4, म्हणजे समोरचा नंबर डिवाइड बाय 2. ओके, मग इथं तर साधं सरळ, log 4 ला log 4 कॅन्सल झाला, काय राहिलं, log 81 डिवाइड बाय log 3. ओके, तर असा आले आन्सर. ह्याच्यामध्ये थोडासा डिफरन्स आहे, तेवढं फक्त लक्षात ठेवा. log 81 डिवाइड बाय 3 असेल तर या 3 ने डायरेक्ट याला डिवाइड करू शकता, पण जर दोन्ही लॉग सेपरेट असतील, न्यूमरेटर डिनॉमिनेटर, तर डायरेक्ट डिवाइड करायचं नाही. इथं काय करायचं, हा जो 81 आहे तो log 3 च्या रेस टू मध्ये लिहायचा. म्हणजे 81 3 च्या रेस टू मध्ये कसा लिहिता येईल, म्हणजे 3 चं मल्टिप्लिकेशन किती वेळा घ्यायला लागेल, किंवा बघा, 3 into 3 into 3 27, 27 into 3, 27. हा, पण 3 रेस टू किती घ्यायला लागेल मग 81 म्हणजे, 3 raised to 4. 80, हा गुड, 3 रेस टू 4. ओके, आफ्टर दॅट हा रेस टू चा 4 समोर, म्हणजे 4 log 3 डिवाइड बाय log 3, log 3 ला log 3 कॅन्सल, काय राहिला आन्सर 4. ओके, मग असं तुम्हाला एवढं इझी विचारू शकतात. हे मागचं खूपच मोठं होतं, एवढं तुम्हाला नाही विचारणार, पण हे log 4 ला log 4 कॅन्सल होऊन एक नंबर असा दुसऱ्याच्या टर्म मध्ये लिहायचा, असं विचारू शकतो. नाउ टेक द स्क्रीनशॉट.
ओके, मग नेक्स्ट आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेत तसे फाइंड एक्स साठी विचारू शकतात. कसे? फाइंड एक्स इफ म्हणजे लॉग मधला एखादा नंबर मिसिंग असतो तो आपल्याला फाइंड करायचा. मग त्याच्यामध्ये पण पहिल्या स्टेप मध्ये फक्त लॉगचा रूल यूज करायचा. लॉगचा रूल म्हणजे काय? रेस टूचा नंबर वरती जातो आणि RHS चा जो नंबर आहे तो वरती आणखीन वरती जातो. म्हणजे कसं बघा, आता सांगते मी तुम्हाला. आणि त्याच्यावरून मग अल्जेब्राईक प्रोसिजर करायची. x - 3 = 3. तर घाबरायचं काही नाही, खूप इझी आहे हे. तर हे बघा, log x - 3 to the base 2 = 3. तर आपल्याला याच्यातून लॉग काढून टाकायचं. लॉग जर काढायचा असेल तर काय होतो, इथे x - 3 राहतो, इथला नंबर तिकडे जात नाही. ओके, आणि हा 2 जो आहे इथला तो या साईडला जातो आणि तो समोरचा 3 रेस्ट 2 ला जातो. ओके, मग x - 3 = 2 क्यूब किती आलं? 8. मग x हा -3 तिकडे गेला, 8 + 3 दॅट इज 11. पण हा रूल यूज करता आला पाहिजे आणि तो सोपा आहे. म्हणजे जसं मी सांगितलं तसंच लक्षात ठेवायचं. हा लॉग इलिमिनेट होतो, x - 3 राहतो, हा इथला 2 RHS ला जातो आणि RHS चा नंबर 2 च्या वरती जातो, इंडेक्सला जातो. ओके, मग कसंही लक्षात ठेवा, पण करा. नाव टेक द स्क्रीनशॉट. आणखीन घेऊ म्हणजे लक्षात येईल. Find x if 3x - 5 = 0. तर हे थोडस बघा, आपल्याला काय दिलंय? लॉग 3x - 5 to the base 4 = 0. ना काय होणार? हा लॉग इलिमिनेट, इथे काय राहणार? 3x - 5, इथला 4 या साईडला आणि इथला 0 रेस्ट 2 ला. ओके, समथिंग रेस्ट टू 0 ही स्टेप इम्पॉर्टंट आहे, इथं 1 लिहायची. ओके, मग 3x - 5 समथिंग रेस्ट टू 0, मग 1000 जरी आला तरी त्याचा रेस्ट टू 0 1च येतो. ओके, = 1. मग 3x हा -5 इकडून इकडे गेला, 1 + 5 6. ओके, म्हणजे 3x = 6 implies x = 6 बाय काय झालं? एक मिनिट हा. मग x = 6/3 म्हणजे x चा आन्सर किती येईल? 2. Therefore x = 2. Okay, now take the screenshot. रेस्ट टू 0 1 असतो हे फक्त लक्षात ठेवा. नेक्स्ट, log x to the base 4 = 1/2. असंही विचारू शकतात, हे पण सोपं आहे. हे बघा, लॉग इलिमिनेट झाला, इथं काय राहिलं? x. इथला 4 इकडे गेला आणि हा रेस्ट 2 ला गेला, म्हणजेच 4 रेस्ट टू 1/2 म्हणजेच काय? स्क्वेअर रूट ऑफ 4. 1/2 म्हणजे स्क्वेअर रूट आणि 1/3 म्हणजे क्यूब रूट, म्हणजे x चा स्क्वेअर रूट दॅट इज 2. हे तर एवढं सिंपल आहे, फक्त तो 1/2 आला की कन्फ्युजन होतं, बाकी काही नाही. पटकन घ्या स्क्रीनशॉट. थोडस 5 मिनिट आपण लेक्चर पुढे घेऊ. एक एक्झाम्पल घ्यायचंय मला फक्त, ते विसरलं माझ्याकडं.
log 145 divided by 8 minus 3 log 3 upon 2 plus log 54 divided by 29. तर हे झालंय ऑलरेडी, पण याच्यात फरक काय, फक्त लॉगचा न्यूमरेटर 1, हा कुठलाही लॉगचा रूल यूज करायचा असू दे, लॉगचा न्यूमरेटर नाही म्हणणार मी त्याला, काय म्हणतात, कोइफिशियंट तो 1 पाहिजे. ओके, मग हा कोइफिशियंट 1 करण्यासाठी हा 3 काय करायला लागेल, आपल्याला रेस्ट टूला न्यायला लागेल की नाही. मग तो कसा नेऊ शकतो आपण, बघा, लॉग 145 डिवाइड बाय 8 मायनस लॉग 3/2 क्यूब. ओके, म्हणजे काय केलं, हा 3 आपण हलवला, रेस्ट टूला नेला, प्लस लॉग 54 डिवाइड बाय 29. ओके, मग 3/2 ब्रॅकेटचा क्यूब आहे ना, म्हणजे पूर्ण टर्म्सचा क्यूब येईल. मग लॉग 145 डिवाइड बाय 8 मायनस लॉग 3 चा क्यूब 27 डिवाइड बाय 2 चा क्यूब 8 प्लस लॉग 54 डिवाइड बाय 29. ओके, मग ऍडिशन असेल त्या टर्मचं काय घेतो आपण, मल्टिप्लिकेशन. लॉग 145 डिवाइड बाय 8 मल्टिप्लाय बाय 54 डिवाइड बाय 29, आणि ज्याचं मायनस आहे त्याला काय करतो आपण, रेसिप्रोकल उलटा करतो. ओके, मग आता काय करा, न्यूमरेटरचं किती येतं आन्सर सांगा मला, इथेच लिहिते. 145 चॅट बॉक्स मध्ये सांगा. 145 into 54 into 8. 62.640. 62640. Okay, divide by denominator. Denominator 8 into 29 into 27. Same येतं का? नाही ना. 6264. 6264. 6264 म्हणजे 10 येईल ना, लॉग 10 बरोबर. त्याला ते कॅन्सल होऊन जाईल, कॅन्सल नाही, डिवाइड होईल ना. ओके, डिवाइड केल्यानंतर लॉग 10, मग ते तुमचं आन्सर. ओके, नाव टेक द स्क्रीनशॉट.